मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपना गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर. या ठिकाणी आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी गणित विषयाचा आजचा जो आपला प्रश्नसंच असणार आहे, तो असणार आहे प्रश्नसंच क्रमांक 6. आतापर्यंत 5 प्रश्नसंच आपण कंप्लीट केले आणि तुम्ही ते बघितलेही असतील आणि त्याची प्रॅक्टिसही केली असेल. तर आजचा जो आपण पुढचा जो प्रश्नसंच असणार आहे, त्यातले काही प्रश्न बघणार आहेत जे की तुमच्या परीक्षेत येऊ शकतात. त्याच्यात तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर पहिला जो प्रश्न दिलेला आहे, तो दिलेला आहे लांबी रुंदीच्या दुप्पट असणाऱ्या आयताची परिमितीवर एक प्रश्न दिलेला आहे आणि तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं सांगितलेलं आहे खाली. त्यात काय विचारलं, लांबी रुंदीच्या दुप्पट असणाऱ्या आयताची परिमिती 24 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती असणार? परिमिती दिलेली आहे, लांबी आपल्याला काढायची, नंतर रुंदी काढायची आणि त्याच्यातून आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचं. त्याच्यात आपण म्हणू शकतो सर्वात पहिले आपल्याला माहिती नाही की नेमकं लांबी किती आहे, रुंदी किती आहे, पण एक आयत असतो, तो असतो अशा पद्धतीचा एक आयत असतो आणि या आयतात सांगितलेलं आहे लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. लांबी कधी कोणती काय असते, जी मोठी बाजू असते तीच आपली लांबी असते. मग ही लांबी जर डबल असेल कशाच्या, रुंदीच्या, मग रुंदी जर x असेल तर लांबी किती असणार, 2x. अशा पद्धतीनं आपण याला सांगू शकतो की लांबी जर x असेल तर रुंदी जर x असेल तर लांबी 2x असणार. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, त्याची परिमिती आहे 24 सेंटीमीटर आणि आयताची परिमिती काय असती, जर आपण सूत्र जर बघितलं तर आयताची परिमिती म्हणजे याच्या सर्व बाजूची बेरीज, या लांबी 2 वेळेस आणि रुंदी 2 वेळेस. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो आयताची परिमिती म्हणजेच काय असतं, बरोबर 2 गुणाकारात ब्रॅकेटमध्ये लेंथ अधिक ब्रेड्थ म्हणजेच लांबी अधिक रुंदी, अशा पद्धतीचं सूत्र असतं. मग आयताची परिमिती या ठिकाणी दिलेली आहे, किती दिलेली आहे, 24 सेंटीमीटर. मग 24 सेंटीमीटर जशाल तसं लिहून घेणार आपण, 24 बरोबर 2 आणि ब्रॅकेटमध्ये लेंथ किती आहे, लेंथ आहे 2x अधिक ब्रेड्थ म्हणजेच काय, रुंदी किती दिलेली आहे, x. या ठिकाणी आलं x. आता हे जे 24 येतं, हे 24 आणि हे 2 इकडं याच्या गुणाकारात आहेत म्हणजेच काय, ब्रॅकेटमध्ये असले नंतर काय असतं, इथं गुणाकाराचं साईन असतं. मग हे 2 काय होतील, खाली येतील या ठिकाणी. बरोबर किती राहिलं, 2x आणि 1 3x, किती झाले या ठिकाणी, 3x झाले. त्याच्यानंतर याला जर आपण सोडवलं पुढं तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो बे एक बे आणि बे दोन्ही 4 म्हणजेच 12, म्हणजेच 3x बरोबर 12. आता हे 3 या ठिकाणी इकडे भागाकारात जातील, या दोन्हीच्या इथं काय गुणाकारात आहेत. मग x बरोबर 3 चूक 12, तर x किती आला आपला, x आला आपला 4. मग x जर 4 असेल तर x म्हणजेच काय, रुंदी, आणि लांबी किती आहे, 2x. मग 2x म्हणजेच लांबी किती असणार याची, मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो रुंदी बरोबर x आणि x म्हणजेच किती, 4. त्याचबरोबर लांबी बरोबर 2x म्हणजेच 2 × 4 म्हणजेच किती, 8. तर या ठिकाणी रुंदी आली 4 आणि लांबी आली 8. आता एक आयत दिलेला आहे, या आयताची आपल्याला काय भेटली, लांबी भेटली 8 आणि रुंदी भेटली 4. याचा आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगितलं. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, लांबी गुणाकारात रुंदी. मग लांबी किती आहे, 4 लांबी आहे 8 आणि रुंदी दिलेली आहे 4. 8 चूक 32 आणि हे कशात असणार, मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये. तर हे असणार सेंटीमीटरमध्ये. कशामुळे, कारण इथे 24 काय होते, सेंटीमीटरमध्ये होते. मग उत्तरसुद्धा आपलं काय असणार, सेंटीमीटरचा वर्ग. आता याच्यात तुम्ही 32 या ठिकाणी जर 32 उत्तर काढलं असेल तर तुम्ही पहिलाच पर्याय मारू शकता, पण इथं काय दिलेलं आहे, मीटरचा वर्ग दिलेला आहे, जे की मीटरमध्ये कधीच उत्तर येणार नाही. दुसरा 128 दिलेला आहे, ते की आलं नाही, 27सुद्धा आलं नाही. तर इथं शेवटला दिलं आपला 32 सेंटीमीटर. फक्त तुम्हाला फसवण्यासाठी काय केलं, सुरुवातीला 32चं दिले पण मीटर दिलं आणि मीटरचा स्क्वेअर हे आपलं उत्तर जास्तीत जास्त मुलाचं या ठिकाणी हे सुद्धा उत्तर बरेच मुलं टिक करू शकतात अशा पद्धतीचे प्रश्न आल्याच्यानंतर. पण आपल्याला पूर्ण बघावं लागेल की नेमकं त्याच्या मागं जे युनिट दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे तो दिलेला आपल्याला 2 नंबरचा. 2 नंबरच्या प्रश्नात आपल्याला काय विचारलं, 175% हे अपूर्णांकात कसे लिहिणार. मग आता 275 दिलेले आणि टक्केवारी दिलेली आहे. टक्के म्हणजेच काय असतं, 100. मग याला सरळ 275 ना 175 दिलेले आहेत. 175चे टक्के म्हणजेच काय, 100. म्हणजेच काय, 100नं भाग देणार आपण 175ला. याला जर भाग दिला तर 100चा भाग जाईल 100 1
100 उरले किती 75 वर लिहून घेणार. खाली कितीन भाग दिला होता 100 आता इथे कितीन भाग जाईल 25 त्रिक 100 आणि 25 चूक 100. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो 1.3/4 हे राहणार आपलं करेक्ट उत्तर. तर असा पर्याय दिलेला आहे 3/4 मध्ये पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे आपल्याला पर्याय. तर पहिल्यामध्ये आपण असं सर्कल नाही केलं ऑप्शनला, त्याच्यात काय उत्तर राहणार होतं, त्याच्यात पर्याय राहणार होता आपला डी 1 नंबरमध्ये उत्तर. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न काय दिलेला आहे त्याच्यात विचारलेलं आहे 800 रुपये दर साल 9% दराने 1.3/4 वर्षासाठी किती व्याज मिळेल. आपल्याला दिलेली मुदल दिलेली आहे. मुद्दल किती दिली 800, मुदत दिलेली आहे 1.3/4 वर्ष म्हणजे 1 वर्ष पूर्ण आणि याच्यात 3/4 दुसऱ्या वर्षातले आणि 9% काय दिलेलं आहे दर दिलेला आहे. तर याच्यात आपण काय करणार 800 रुपये दिलेले आहे. व्याजासाठी आपण काय सूत्र वापरतो, व्याज बरोबर मुद्दल गुणाकारात मुदत आणि इथं काय असतं दर आणि भागाकारात 100 अशा पद्धतीचं सूत्र आपण या ठिकाणी वापरतो. त्याच्यात मुद्दल किती दिलेली व्याज काढण्यासाठी 800 रुपये आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे मुदत, पण मुदतीच्या अगोदर आपण दर लिहून घेऊ. दर दिला 9 आणि नंतर दिलेलं आहे 1.3/4. तर या ठिकाणी 1.3/4ला आपण लिहून घेऊ शकतो 4 1 4 आणि 3 7/4 एवढे वर्ष आपल्याला दिलेले. या ठिकाणी आपण लिहिणार 7/4 आणि खाली काय राहतील 100. हे 100 आणि हे 2 शून्य कट होतील. त्याच्यानंतर 4 जर भाग दिला तर 4 2 8. त्याच्यानंतर 9 7 63 आणि 63 दोन्ही आपण या ठिकाणी लिहून घेऊ 63 दोन्ही 3 2 6 आणि 6 2 12. तर व्याज किती येणार 126 रुपये. 126 दिलेले आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये सांगितलेलं 126 रुपये हे असणार आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न दिलेला आहे 4 नंबरचा आणि त्याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे 5 मीटर लांब व 3.5 मीटर रुंद भिंतीवर 28 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर मापाचे कागद चिटकवायचे आहेत. तर किती कागद लागतील ते आपल्याला या ठिकाणी विचारलं. मग याच्यात आपण सरळ म्हणू शकतो त्याचं जे क्षेत्रफळ असतं ते क्षेत्रफळ काढायच्या अगोदर आपण डायरेक्टली लिहून घेऊ शकतो 5 मीटर. पहिले दिलेलं आहे 5 मीटर आणि 5 मीटर दिलेले पण या ठिकाणी दुसऱ्या ज्या एंटिटीज दिलेल्या आहेत दुसऱ्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या दिलेल्या आहेत सेंटीमीटरमध्ये. मग जर दुसऱ्या सेंटीमीटरमध्ये दिलेल्या असतील तर ह्यासुद्धा आपल्याला काय करावं लागेल सेंटीमीटरमध्येच करावं लागतील. आणि ह्या जर सेंटीमीटरमध्ये करायच्या असतील तर 5 मीटर म्हणजेच किती 500 सेंटीमीटर आणि 3.5 मीटर म्हणजेच 350 सेंटीमीटर. मग याला जर आपण याचा जर एरिया काढला म्हणजे याचं जे क्षेत्रफळ असेल रुंदीचं म्हणजे त्या भिंतीचं, तर भिंतीचं क्षेत्रफळ येणार 500 गुणाकारात 350. त्याला भाग द्यावा लागेल एका कागदाच्या क्षेत्रफळानं. कागदाचं क्षेत्रफळ किती येणार 28 सेंटीमीटर गुणिले 25 सेंटीमीटर. आता 25नं जर भाग दिला 25 दोन्ही 50 उरले 20. या ठिकाणी 28 म्हणजेच भाग 2 जर दिला 14 14 दोन्ही 28 होतात. या ठिकाणी 10चा भाग जाईल 2 10 20. या ठिकाणी परत 7चा भाग जाईल आणि या ठिकाणी 2 7 14 आणि 2 5 10 5चा भाग जाईल. आता याच ठिकाणी 7 5 35 उरले किती 50. आता 5 गुणिले 50 5 5 25 इथं येणार 250. 250 दिलेले पर्याय क्रमांक डी हे असणार आपलं या प्रश्नाचं उत्तर. 250 कुठून आले याचा एरिया काढला याचा एरिया काढला त्याच्यातूनच 250 काय येणार कागद म्हणजेच 250 कागद लागतील त्या भिंतीवर चिटकवण्यासाठी. त्याच्यानंतर पाचवा प्रश्नात काय दिलेले बेरीज करायला सांगितली अपूर्णांकाची. आता याच्यात दिलेले सर्वात पहिले 44. अशा जशा पद्धतीने दिलं त्या पद्धतीने लिहून घेणार 44. छेदात काय नसतं म्हणजेच कोण असतं एक असतोच कधी एक असणारच. त्याच्यानंतर अधिक 4/1000 अधिक 4/100. आता या ठिकाणी आपल्याला जर का याची जर बेरीज करायची असेल अपूर्णांकाची तर छेद सर्व ठिकाणी काय असला पाहिजे समान असला पाहिजे. कारण याच्या अगोदर पण आपण शिकलो जर अंशात आणि छेदात एकाच संख्येनं गुणलं किंवा भागलं तर त्या किमतीत त्या संख्येत कुठलाही बदल होत नाही. मग या ठिकाणी जर 1000 असतील तर या ठिकाणी सुद्धा 1000 करावं लागतील, या ठिकाणी सुद्धा 1000 करावं लागतील. मग ते करण्यासाठी आपण काय करणार त्या ठिकाणी 1000 करण्यासाठी काय करावं लागेल या 1000 गुणावं लागेल आणि जर खाली 1000 गुणलं तर वरसुद्धा 1000 गुणावं लागेल. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो या ठिकाणी किती येतील 44 आणि 1 2 3. त्याचबरोबर या ठिकाणी 1 म्हणजेच 1 2 3 या ठिकाणी सुद्धा काय येणार 1000 येणार. आता या ठिकाणी पुढे दिलेले अधिक
आणि त्याच्या पुढं सांगितलेलं आहे 4. मग 4च्या पुढं आता या ठिकाणी 1000 दिलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला 1000 करून घ्यायचं काम नाही. मग ज्या ठिकाणी जसं दिलं तसंच या ठिकाणी आपण लिहून घेणार. त्याच्यात नंतर अधिक या ठिकाणी 100 दिलेले, इथे अजून एक शून्य आपल्याला वाढवायचा, म्हणजे 10 न गुणायचं. वर पण 10 गुणावं लागेल. मग या ठिकाणी येतील 40 आणि या ठिकाणी येतील 1 2 3 1000. अशा पद्धतीने हे केल्याच्या नंतर आता आपण म्हणू शकतो खाली काय 1000 आहे, 1000 आहे, 1000 आहे. मग सर्व ठिकाणी जर 1000 असतील तर या ठिकाणी आपण काय करणार, याची छेद समान करून घेतला. मग त्याच्यानंतर छेद एकच वेळेस घेणार. मग या ठिकाणी येतील 44 1 2 3 0 अधिक 4 अधिक 40. छेदात काय येतील 1000 1 2 3. याची बेरीज केलीत किती येईल 0 4 0 म्हणजेच 4 0 4 म्हणजेच 4. त्याच्यानंतर 0 फक्त एक वेळेस 0 येईल आणि 44 अशा पद्धतीने येणार. आणि भागाकारात किती येणार 1 2 3. आता जर 1000नं याला भाग दिला, आता या ठिकाणी जर 0 वाढवला तर वरही 0 वाढवावा लागतो. पण खाली जर 0 कमी केला तर वर आपण 0 तर कमी तर नाही करू शकत, इथं पण काय करू शकतो पॉईंट देऊ शकतो. मग जर एक 0 कमी केला तर पॉईंट इथं येईल, दुसरा कमी केला तर इथं येईल, तिसरा कमी केला तर इथं येईल. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो याचं उत्तर काय राहणार 44.044 हेच राहणार याचं ॲन्सर. कुठलाही भागाकार द्यायचं काम नाही किंवा काहीच करायचं काम नाही. आपण सरळ सरळ काय करणार, एक एक शून्य काढणार, जेवढे शून्य काढले तेवढ्या संख्या सोडून पॉईंट देणार. मग 44.044 कशात दिलेले 44.044 दिलेले आहे पर्याय क्रमांक 4 ऑप्शन डी हेच असणार आपलं या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर दिलेला आहे 6वा प्रश्न. याच्यात सांगितलेलं आहे 5 4 9 8 व 0 हे अंक वापरून मोठ्यात मोठी बनणारी विषम संख्या कोणती. आता विषम संख्या विचारली तर आपण डायरेक्ट पर्यायाचा अगोदर चेक करणार. कशामुळं सम विचारली किंवा विषम विचारली तर अशात आपले ऑप्शन कमी होऊ शकतात. म्हणजेच आपली जी पॉसिबिलिटी आहे ॲन्सर येण्याची ती वाढू शकते, शक्यता वाढू शकते. कशामुळं तुम्ही जर याच्यात चेक केलं तर आपल्याला विषम संख्या विचारली, काय विचारलं विषम संख्या. विषम संख्या काय असते ज्याच्या एकक स्थानी विषम अंक असेल. विषम अंक काय असतात 1 असेल 3 असेल 5 असतील 7 असतील 9 असतील असे अंक आले तर ती संख्या असते विषम. मग ही संख्या विषम आहे हे उत्तर येऊ शकतं. या ठिकाणी 0 दिलेला आहे म्हणजेच ही संख्या कोणती आहे समसंख्या आहे, हे तर उत्तर राहणार नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे 1 आणि या ठिकाणी 1 हे सुद्धा असू शकतं. पण आता जर तुम्ही विचार केला तर याच्यात 5 दिलेले आहेत, 4 दिलेले आहेत, 9 दिलेले आहेत, 8 दिलेले आहेत, 0 दिलेलं आहे. आणि आपल्याला सांगितलं हेच अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या बनवायची. मग एक तर दिलेलाच नाही. मग ह्या ठिकाणी शिल्लक मनानंच कसा काय घेतला. मग हे दोन उत्तरं सुद्धा राहणार नाही. मग हे कटले या एक मूळ आणि हे कटलं सम असण्यामुळं आपलं उत्तर असणार ऑप्शन ए हेच असणार आपलं करेक्ट उत्तर. कुठलंही चेक न करता त्याचं उत्तर न काढता फक्त ऑप्शन पाहून आपण म्हणू शकतो की याचं उत्तर आपल्याला काढता आलं. आता हे जर काढायचंच म्हणलं तर कसं काढणार आपण याचं उत्तर. याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय सांगितलं हे 5 अंक वापरायचे 1 2 3 4 5. सर्वात मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितली तर आपण काय करणार सर्वात मोठा अंक आधी घेणार 9, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 5, नंतर 4, नंतर 0. आता हे उत्तर यायला पाहिजे होतं पण विचारलं का होतं विषम संख्या असली पाहिजे. मग विषम संख्या असण्यासाठी 0 एकक स्थानी येईल का नाही, 4 एकक स्थानी येतील का नाही. मग एकक स्थानी फक्त 9 किंवा 5 याच दोनपैकी एक संख्या येऊ शकते आणि 9 तर मोठे आहेत मग 9 येणार नाही, एकक स्थानी काय येईल 5 येतील. मग हे उत्तर नसताना आपलं उत्तर काय असणार 9 8 4 0 5 हे असणार आपलं करेक्ट ॲन्सर. आणि हे दिलेलं आहे पर्याय क्रमांक एमध्ये. तर उत्तर न काढता सुद्धा आपण सांगू शकतो की याचं पर्याय कोणता बरोबर राहील ते. त्याच्यानंतर विचारला 7 नंबरचा प्रश्न. आणि 7 नंबरच्या प्रश्नात काय दिलेलं आहे भागाकाराच्या एका उदाहरणात एक भागाकाराचं उदाहरण दिलेलं आहे आणि सांगितलं की भागाकार बाकी आणि भाजक अनुक्रमे दिलेले आहेत 35 45 आणि 50. तर भाज्य संख्या कोणती असेल ते आपल्याला सांगायचं. भागाकार आपण कसं करतो तुम्हाला माहितीच आहे, पण याच्यात सांगितलं काय भागाकार बाकी आणि भाजक याचं एक सूत्र असतं. पण ते सूत्र न लक्षात ठेवता आपण असंही म्हणू शकतो जर अगोदर आपण समजून घेणार नंतर ते सूत्र बघणार. या ठिकाणी आपण काय सांगू शकतो की अशा पद्धतीने आपण भागाकार ज्यावेळेस करतो त्यावेळेस या ठिकाणी जो असतो तो कोण असतो, या ठिकाणी वर जे उत्तर येतं ते असतं भागाकार, या ठिकाणी जो असतो तो असतो भाज्य, या ठिकाणी जो येतो तो येतो भाजक आणि जे खाली उरतात त्याला म्हणतो आपण बाकी. मग या ठिकाणी जर त्या पद्धतीने मांडून घेतलं तर इथे किती दिलेले आहेत भागाकार दिलेला आहे 35 म्हणजे उत्तर येणार 35 भागाकार. 45 काय आहेत बाकी. मग खाली या ठिकाणी कुठंतरी खाली जे उरणार ते खाली किती उरणार खाली उरणार आपले 45. त्याच्यानंतर
आपल्याला काय सांगितलं बाकी तर 45 आणि व भाजक किती येते 50, म्हणजे 50नं भाग दिला 35 उत्तर आलं तर 45 उरले. तर या ठिकाणी भाजक किती असणार ते आपल्याला विचारलं. आता हे सांगण्यासाठी आपण काय म्हणू शकतो, 50 आणि याचा गुणाकार केल्याच्या नंतर इथं भाजक येतो. पण 50 आणि पण खाली जर काही उरत असेल तर 50 अधिक 35 50 गुणिले 35 अधिक 45 असं केल्याच्या नंतर आपल्याला भाजक येतो. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो हे 50 गुणाकारात 35 म्हणजेच अधिक 45 हेच येणार काय या ठिकाणी आपलं उत्तर. आणि हे जर सूत्र जर आपण चेक बघितलं तर सूत्र काय बनवू शकतो याचं, 50 काय आहेत आपले 50 येतं भाजक. मग या ठिकाणी म्हणू शकतो आपण भाजक गुणाकारात भागाकार अधिक बाकी आणि बरोबर आपलं काय येणार भाजक. भाजक काढण्यासाठी भाजक तर या ठिकाणी भाजकने आपलं काय येईल भाज्य येईल. भाज्य ज्या संख्येला भाग देतो तिला आपण काय म्हणतो भाज्य. या ठिकाणी असणार भाज्य. भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी म्हणजेच काय भाज्य. आणि तेच विचारलं आपल्याला भाज्य काढायचा. काय विचारलं भाज्य काढायचं असेल तर आपण याचा गुणाकार करून बाकी त्याच्यात मिळवणार. मग याचं उत्तर किती येणार 35 5 175 किंवा मग असंही म्हणू शकतो आपण 5 5 25 आणि 25 आणि 2 हातचे येतील 5 3 15 16 17 175 अधिक 45 याची जर बेरीज केली 5 आणि 5 10 चाला 1 7 आणि 1 8 8 आणि 4 12 2 हात चाला 1 आणि 1 2. तर या ठिकाणी आपण काय केलं या ठिकाणी 0 घेतलाच नाही. तर या ठिकाणी किती करावं लागतं आपल्याला 175 नाही तर 1750 आणि 1750 अधिक 45 याची जर बेरीज केली तर 1700 किती येतील 95. 1795 ही येणार याचे उत्तर. 1795 दिलेले पर्याय क्रमांक डी मध्ये. 1795 कसे करणार आपण 1750 अधिक 45 याची बेरीज केल्याच्यानंतर आपल्याला जे उत्तर भेटेल ते किती भेटेल 5 5 आणि 4 9 7 आणि 1 1745 हे दिलेले पर्याय क्रमांक डी मध्ये आणि तेच आपलं बरोबर उत्तर असणार. तर या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो भाजक भागाकार याचा गुणाकार आणि बेरीज त्याच्यात आपण काय याची करणार बाकीची. तर आपल्याला भेटेल भाज्य. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो हे काय असतं भाज्य असतो. इथं असतो भाजक म्हणजे जो भाग देतो तो भाजक. हे काय असतं भागाकार आणि हे जे खाली उरतात हे काय असतात बाकी. हे असतात ते बाकी. त्याच्यानंतर प्रश्न दिला 8 नंबरचा आणि याच्यात काय सांगितलेलं आहे 194 305 416 या संख्या रचनेतील पुढच्या 2 संख्या कोणत्या असतील ते विचारलं. सोपं आहे. इथं दिलं 194 194 त्याच्यानंतर 305 305 नंतर 416 म्हणजे 416 एक संख्या आणि 2 संख्या अशा 2 संख्या विचारल्या. याच्यात आपण याचा फरक काढणार किंवा मग याची सिरीज बघणार सिरीज काय दिलेली आहे. तर याच्यात आपण सांगू शकतो जर आपण एक चेक केलं 4 5 6 तर या ठिकाणी 7 येऊ शकतात. 7 नंतर या ठिकाणी 8 तर असा पर्याय दिलेला आहे 7 आणि 8 7 आणि 8 7 आणि 8 पण 6 आणि 8 म्हणजे डी ऑप्शन तर या ठिकाणी कटू शकतो. त्याच्यानंतर 9 9 नंतर 10 म्हणजे 0 एकक स्थानी 0 असतो बरोबर आहे. त्याच्यानंतर 10च्या नंतर 11 मध्ये एकक स्थानी 1 असतो बरोबर आहे. तर या ठिकाणी 12 आणि 13 म्हणजे 2 आणि 3 हे यायला पाहिजेत. मग दुसरा अंक 2 आणि 3 हे तर नाही 2 आणि 3 या ठिकाणी दिलेले बी मध्ये 2 आणि 2 या ठिकाणी म्हणजे हे सुद्धा नाही हे तर कटलं सुद्धा. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो याचा आन्सर काय असणार बी. पण तिसरा अंक चेक करून घेऊ आपण. तिसऱ्या अंकात काय दिलेलं आहे 1 नंतर 2 नाही सोडला 3 घेतले 3 नंतर 4 सोडून 5 घ्यायला पाहिजे होते म्हणजे आपण असं तर फरक नाही काढू शकत. पण आपले पहिले 2 अंक आले त्यामुळे हे उत्तर असू शकतं. पण हे असं नसताना मग याच्यात काय दिलेलं आहे तर याच्यात आपण जर चेक केलं तर हे 200च्या आसपास आहेत नंतर 300 300च्या नंतर हे 400च्या आसपास आहे. म्हणजे याच्यात जर आपण फरक काढला आधी फरक जर काढून चेक केला आपण तर आपण म्हणू शकतो 5तून 4 गेले 1 या ठिकाणी 0 आहे 10 होतील 10तून 9 गेले 1 या ठिकाणी 1 दिला राहिले 2 2 मधून 1 गेला 1 111चा फरक आहे. याच्यात 6तून 5 गेले 1 1 मधून 0 गेला 1 4 मधून 1 गेला 3 या ठिकाणी सुद्धा 111चा फरक आहे. मग या ठिकाणी याचा अर्थ काय या प्रत्येक ठिकाणी 111चा फरक आहे. मग या ठिकाणी 111 होतील आणि या ठिकाणी सुद्धा 111 होतील. मग या 194 मध्ये 111 मिळवले 305 आले 305 मध्ये 111 मिळवले 416 आले 416 मध्ये 111 जर मिळवले तर किती येईल 6 आणि 1 7 1 आणि 1 2 त्याच्यानंतर 4 आणि 1 5 527 वाला ऑप्शन कोणता आहे 527 इथं नाही 527 इथं दिलेले आणि इथं दिलेले आहेत. 2 पर्याय दिलेले 527चे म्हणजे बी किंवा सी असू शकतं. त्याच्यानंतर या ठिकाणी 7 आणि 1
8, 2 आणि 1 3, या ठिकाणी 1111 झाले. 5 आणि 1 6, 638. तर 527 आणि 638 दिलेले पर्याय क्रमांक बी, जे की आपलं अगोदरसुद्धा हेच ॲन्सर आलं होतं. म्हणजे दोन्ही पद्धतीने उत्तर जर काढलं तर आपला पर्याय क्रमांक बी हेच काय आलं, याचं बरोबर उत्तर यायलं. त्याच्यानंतरचा 9 नंबरचा प्रश्न, आणि 9 नंबरच्या प्रश्नात आपल्याला एक चांगला प्रश्न आपण म्हणू शकतो. याच्यात आपल्याला काय विचारलं आहे, मुंबईहून बेळगावला जाणारी आगगाडी रात्री 8:15 सुटली व दुसऱ्या दिवशी सकाळी 9:52 बेळगावला पोहोचली. तर आगगाडीला बेळगावला पोहोचण्यासाठी लागलेला वेळ या ठिकाणी आपल्याला काढायचा. ऑप्शन दिलेले आहेत सर्व ठिकाणी 18, 12, 13, 13 या ठिकाणी फक्त मिनिट वेगवेगळे दिलेले आहेत आणि बाकी सर्व ठिकाणी तास वेगळे दिलेले आहेत. याचं जर उत्तर काढायचं तर आपण एकदम सोपं उत्तर याच्यात आपण म्हणू शकतो, डायरेक्टली 9:52 घेता आपण सर्वात पहिले 8:15 घेणार आणि 8:15 हे कधीचे आहेत, तर हे तर रात्रीचे. मग सकाळचे 8:15 जर वाजत असतील आणि ते 9:52च्या अगोदर असणार 8:15, हे असणार सकाळचे. मग याचा अर्थ या 8:15 पासून या 8:15 12 तास तर पूर्ण होणार. सकाळचे रात्रीचे 8:15, त्याच्यानंतर सकाळचे 8:15 याच्या दरम्यान किती तास होणार, 12 तास. त्याच्यानंतर परत या ठिकाणी आपण काय काढू शकतो, आता 8:15च्या नंतर 9:15 परत आपण एक घेऊ. मग 8:15च्या नंतर 9:15 या ठिकाणी परत 1 तास होईल. म्हणजेच पूर्ण उत्तर तर आपलं किती यायला पाहिजे, 13 तासाचं यायला पाहिजे. मग 13 तासाचे पर्याय दिलेले आहेत 2. म्हणजे हे ए आणि सी हे 2 पर्याय तर इथंच कट झाले. पर्याय बी आणि डी या 2पैकीच उत्तर आपलं या ठिकाणी येणार. त्याच्यात 13 तास दिलेले आहेत. आता 9:15 पासून आपण जाणार 9:52 आता 9:52 जर जायचं असेल आणि 9:15 आपण ऑलरेडी उत्तर काढलं 13 तास. आता 9:15च्या नंतर 9:52 जाण्यासाठी किती मिनिट होतात, तर आपण 52 मिनिटातून जर 15 मिनिट वजा केले तर 12तून 5 गेले 7 आणि या ठिकाणी राहिले 4तून 1 गेले 3, 37 मिनिट. मग या ठिकाणी येणार 37 मिनिटे. हे येणार आपलं बरोबर उत्तर. त्याच्यात येणार ऑप्शन डी हे राहणार आपलं करेक्ट ॲन्सर. ऑप्शन डी इज द करेक्ट ॲन्सर. काय केलं, 8:15 होते तर सकाळच्या 8:15 12 तास होणार आणि 8:15 ते 9:15 सकाळचा 1 तास होणार. हे झाले 13 तास. 13 तासातून 2 पर्याय दिलेले होते. उरलेल्या 52 मिनिटातून आपण जर 15 मिनिट वजा केले तर किती राहिले, 37. तर उत्तर येणार आपलं डी. त्याच्यानंतर 10 नंबरचा प्रश्न, आणि या 10 नंबरच्या प्रश्नात आपल्याला सांगितलं एका आयताकृती बागेची परिमिती. परत एक परिमिती आणि क्षेत्रफळाचा अशाच पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. त्याच्यात काय विचारलं, एका आयताकृती बागेची परिमिती दिलेली 140 मीटर आणि त्याच्या लांबी रुंदीतील फरक दिलेला आहे 10 मीटरचा. पहिल्या प्रश्नात काय दिलेलं होतं की लांबी आणि रुंदी, याच्यात लांबी ही रुंदीपेक्षा दुप्पट आहे. या ठिकाणी सांगितलं 10 मीटरचा फरक आहे. तशाच पद्धतीने याला आपण सोडवणार. या ठिकाणी आपण म्हणू शकतो एक आयताकृती शेती आहे किंवा एक जमीन आहे, बाग आहे. मग या बागेची परिमिती म्हणजे पूर्ण ही परिमिती किती येणार, 140 येणार. मग परिमिती जर 140 असेल तर आपण याला म्हणू शकतो, याचं जर आपल्याला 1 आणि 2 आणि ही 1 आणि 2 आपल्याला लांबी, फक्त लांबी विचारली आणि आयताची परिमिती काय असती, 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. मग त्यापेक्षा आपण अशा पद्धतीच्या प्रश्नात काय करणार, 140 दिलेले आहेत, याचे अर्धे घेणार काढून. 140चे अर्धे किती येणार, 70 किंवा 2×7 14. मग 7 आणि 0शी 0 70 येणार. आणि या 70मध्ये काय सांगितलं, या 70मध्ये लांबी आणि रुंदीतील फरक किती आहे, 10 मीटर आहे. म्हणजे लांबी जी आहे ती 10 मीटरपेक्षा या रुंदीपेक्षा 10 मीटर जास्त आहे. मग 10 मीटर वजा करून घ्या. मग या 70मधून जर 10 गेले किती उरतात, 60. 70मधून मग हे 60 काय असणार, लांबी आणि रुंदी. मग जर का याच्यात लांबी किती असणार 60मध्ये, 60चे जर 2 भाग केले तर याचे होणार 30. 30 राहणार रुंदी आणि हे जे 10 वजा केले ते काय असणार, याच्यात एक्स्ट्रा म्हणजे 30मध्ये 10 जर वजा ॲड केले तर किती येणार, 40. ते काय असणार आपली लांबी. तर 40 येणार लांबी आणि 30 येणार रुंदी. तर याचं उत्तर आपलं येणार बी पर्याय, ऑप्शन बी. नसेल समजले तर आता या ठिकाणी आपण डिटेलमध्ये पाहू. याचं जे सूत्र असतं काय असतं, आयताची परिमिती बरोबर 2 ब्रॅकेटमध्ये लेंथ म्हणजेच लांबी अधिक रुंदी म्हणजेच ब्रेड, असं काय असतं याचं सूत्र. आयताची परिमिती किती दिलेली आहे, 140 दिलेली आहे. 140 बरोबर हे 2 इकडे गुणाकारात हे इथे भागाकारात येतील, लेंथ अधिक ब्रेड. पण या ठिकाणी आपण काय सांगणार, जी लेंथ दिलेली आहे ती काय ब्रेडपेक्षा 10 मीटर जास्त आहे. मग ब्रेड जी पण येईल ती त्याच्यापेक्षा, मग याच्या ठिकाणी आपण म्हणू शकतो ही जर x असेल काय रुंदी, तर ही काय येणार x अधिक 10.
लांबी काय येणार x अधिक 10. मग या ठिकाणी आपण मानून घेऊ लांबी किती आहे x अधिक 10 अधिक रुंदी किती दिलेली x. मग या ठिकाणी 2 14 70 आले. 70 आता हे 10 इथं प्लसमध्ये आहेत, हे -10 होतील. त्याच्यानंतर या ठिकाणी x अधिक x किती होतील 2x. त्याच्यानंतर हे 10 जर गेले या ठिकाणी येतील 60, हे 2 इकडे भागाकारात येतील बरोबर x. या ठिकाणी किती आला xची किंमत 2×6, xची किंमत आली 30. जर x बरोबर 30 असेल तर x अधिक 10 म्हणजे 30 अधिक 10 किती असणार, लांबी असणार 40. तर या पद्धतीने सुद्धा आपण काढू शकतो. पण सोप्या पद्धतीने जर समजलं आपल्याला तर आपण डायरेक्टली तोंडी याचं उत्तर काढू शकतो की 40 येणार. त्याच्यानंतर आणि 11व्या प्रश्नात आपल्याला काय विचारलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे एक आलेख दिलेला आहे आणि त्याच्यात सांगितलं की काजू व संत्र्याच्या झाडापेक्षा आंबा, चिकू आणि सीताफळ याची एकूण झाडं कितीनं कमी किंवा मग जास्त ते आपल्याला सांगायचं, किती कमी आहेत किंवा किती जास्त आहेत. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो सर्वात पहिले आपल्याला काय विचारलं, काजू आणि संत्रे. तर या ठिकाणी लिहून घेऊ काजू अधिक संत्री. काजू अधिक संत्री किती दिलेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं, आंबा अधिक चिकू अधिक सीताफळ. सीताफळ याची हे कमी आहेत किंवा जास्त आहेत ते आपण सांगणार. काजू आणि संत्री, काजू कुठे दिलेली, या ठिकाणी दिलेली. काजू किती दिलेले, या ठिकाणी जर आपण बरोबर बघितलं या ठिकाणी किती येते 400. काजू दिलेले 400. त्याच्यानंतर संत्र कुठे येतं, संत्री या ठिकाणी दिलेले आहेत. संत्री किती येतात, तर संत्री येतात 300. तर या ठिकाणी 300, 4 आणि 300 700. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, आंबा दिलेला आहे 200. त्याच्यानंतर अधिक चिकू कुठे दिले, चिकू दिलेले आहेत 200 आणि 300च्या मधात म्हणजेच 250. आणि सीताफळं दिलेली आहेत या ठिकाणी 100 आणि 200च्या मधात म्हणजेच 150, 150. 0 0 0 0, 5 आणि 5 10 0, आला 1 2 1 3 4 5 आणि 1 600. तर हे 600 आले, हे 700 आली. मग आपल्याला हेच विचारलं होतं की आंबा, चिकू, सीताफळे जास्त आहेत का कमी आहेत. कमी आहेत. किती कमी आहेत, 100. 100ने जास्त, 100ने कमी. कुठं उत्तर दिलं, 100ने कमी. ऑप्शन डी हे असणार आपलं करेक्ट. त्याच्यानंतर दिलेला आहे 12वा प्रश्न. आणि 12व्या प्रश्नात काय विचारलेलं आहे, 70चे अवयव काढायचे. एक तर प्रत्येक ठिकाणी आहेत आणि एक तर प्रत्येक संख्येला 1 भाग जातो. अवयव म्हणजेच काय, या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या. आता 70ला 1 भाग जातो, 2 भाग जातो, 3 भाग जातो का, तर 3 भाग जात नाही. 3ची कसोटी काय असती, दिलेल्या संख्येच्या अंकाला म्हणजे अंकाच्या बेरजेला. आता इथं 7 आणि 0 दिले, 7 आणि 0ची बेरीज केली किती येईल 7. 7ला 3 भाग जाईल का, नाही. तर या ठिकाणी 70ला सुद्धा 3 भाग जाणार नाही. ऑप्शन ए काय झाला, कट झाला. म्हणजे ऑप्शन ए कटला. बी दिलेला 1 2 4, 4 भाग जाईल का, 4ची कसोटी काय म्हणते, एकक आणि दशक स्थानच्या अंकाला 4 भाग गेला पाहिजे. इथं भाग जाईल का, 4 1 4, उरले किती 3 आणि 4 7 28, उरले किती 2. तर या ठिकाणी 4 सुद्धा भाग जात नाही. तर या ठिकाणी हे सुद्धा उत्तर राहणार नाही. त्याच्यानंतर 1 भाग जातो, 2 जातो. 5ची कसोटी काय असती, एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजेत. 5ची पण जाती. 7 भाग जातो, 7 10 70. 14 भाग जाईल, 14 पंच 70, 70 1 70. हेच राहणार आपलं याचं करेक्ट आन्सर, ऑप्शन बी. आता या ठिकाणी कशाने भाग जाणार नाही, 1 भाग जाईल, 5 भाग जाईल का, तर 5ची कसोटी असती. तर या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं नेमकंच 5ची कसोटी काय असती, एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजेत. तर 5 पण भाग जाईल. 7 7 10 70, 14 पंच 70. 21 भाग जाईल का, तर 2 आणि 3, इथे 3 भाग जातो, तर इथे सुद्धा 3 भाग जायला पाहिजे होता. याचा अर्थ 21 भाग जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी 21 मुळं ही कॅन्सल होणार. या ठिकाणी कशामुळे कॅन्सल केली, 4 मुळं कॅन्सल केली. आणि या ठिकाणी 3 मुळं. या संख्येनं भाग जात नाही 70ला, त्यामुळं हे 3 उत्तर राहणार नाही. पण अशा पद्धतीनं का अर्थ आपण अशा पद्धतीने याचं उत्तर काढू शकतो. हे 70 दिलेले आहेत, 70चे अवयव काय पडतील, 1 गुणिले 70. त्याचबरोबर 1 गुणिले या ठिकाणी जर आता 2 भाग दिला तर 2 गुणिले 2 6 आणि 2 पंच 10, 35 2 70. 1 गुणिले 2 गुणिले या ठिकाणी येतील 5 गुणिले 7, 5 7 35. आता या ठिकाणी 1 आला, 2 आले, 5 आले, 7 आले. आता अजून कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो, तर 14. 7 2 14, याला असंही लिहू शकतो आपण, 5 1 5 आणि 7 2 14, म्हणजे 14 पंच 70. हे सुद्धा उत्तर येतं. म्हणजे 1 सुद्धा येणार, 2 येणार, 5 येणार, 7 येणार, 14 येणार आणि 70 येणार. तर असा पर्याय दिलेला होता ऑप्शन सी. त्याच्यानंतरचा
13 नंबरचा प्रश्न दिलेला आहे 1 ते 100 पर्यंतच्या 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येतो. मागच्या पेपरमध्ये म्हणजेच प्रश्नसंच क्रमांक 5मध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीचा प्रश्न बघितला होता. त्याच्यात आपल्याला विचारला होता 9 हा अंक किती वेळेस येईल आणि 1 ते 100 पर्यंत विचारला होता. पण या प्रश्नात आता बदललं काय, 1 ते 100 पर्यंतच्या फक्त 2 अंकी संख्या, हे महत्त्वाचं आहे. हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. हे 2 शब्द आहेत की 2 अंकी संख्या. मग 2 अंकी संख्येमध्ये 2 हा अंक किती वेळेस येतो. काल आपण काय बघितलं होतं, त्याच्यात बघितलं होतं की 0 हा अंक येतो किती वेळेस, तर 0 हा अंक येतो 11 वेळेस. किती वेळेस, 11 वेळेस. त्याच्यानंतर 1 हा अंक किती वेळेस येतो, तर 1 हा अंक येतो 21 वेळेस. आणि शेवटचा आपण बघितलं होतं 2 ते 9 हे अंक किती वेळेस येतात, तर 2 ते 9 हे अंक येतात 20 वेळेस. मग आता 20 वेळेस यायला पाहिजे होता, याचं उत्तर 20 पाहिजे होतं, पण या ठिकाणी विचारलं फक्त 2 अंकी संख्या. मग 2 हा अंक 2 ते 1 ते 100 पर्यंत 20 वेळा येतो, पण 2 अंकी संख्या फक्त किती येणार, 19 वेळा. याचं उत्तर येणार 19. कोणकोणते ते अंक येतं, आता 2 तर राहणार नाही कारण 2 एक अंकी आहे. 10च्या नंतर 11 नाही, 12, 12च्या नंतर 20, नंतर 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 नाही, 31 नाही, 32, 42, 52, 62, 72, 82, 92 एवढ्या वेळेस 2 येणार. मग किती वेळेस झाला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. किती वेळेस झाला, 19. याच्यात जर 2 ॲड केले असते या ठिकाणी ते किती झाले असते, 20. पण ते एक अंकी असल्यामुळे तो आपण घेणार नाही. 2 अंकी किती वेळेस येणार, 19 वेळेस. तुम्हाला विचारलं काय, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 14 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, राम, श्याम आणि शंकरजवळ अनुक्रमे 65 सेंटीमीटर, 1 मीटर आणि 600 मिलीमीटर. या ठिकाणी मी पाहिजे होते, दुसरं मी झालं. या ठिकाणी काय पाहिजे होतं, पहिली विलांटी पाहिजे होती. 600 मिलीमीटर लांबीच्या काठ्या आहेत, तर त्या तिन्ही काठ्यांची सरासरी उंची आपल्याला विचारली. काय दिलेलं आहे, राम, श्याम, शंकर तिघजण येतं, तर तिघजण दिलेले जाऊ द्या. त्या ठिकाणी काय सांगू शकतो आपण, 65 सेंटीमीटर. त्याच्यानंतर 1 मीटर आणि नंतर दिलेले 600 मिलीमीटर. मग याच्यात काय म्हणणार आपण, आता सेंटीमीटर दिलेलं आहे, मिलीमीटर दिलेलं आहे आणि 600 मिलीमीटर. इथं ऑप्शन सर्वात जास्त काय दिलेले, सेंटीमीटर. तर आपण काय करूया, सगळ्या सेंटीमीटरमध्ये करून घेऊ. 65 सेंटीमीटर हे 65 सेंटीमीटरच राहणार. आता 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतो, तर 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. आणि 600 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर 600 भागिले 60 म्हणजे 60 सेंटीमीटर. सर्व सेंटीमीटरमध्ये झाले. 65, 100 आणि 60 याची जर बेरीज केली तर हे 100 आणि 6 12 120, 220 आणि 5 25, 225. 225 भागाकारात किती येतं, 1 2 3, 3 संख्या दिल्या म्हणून भागाकारात 3, 3 7 21 आणि उरले किती, 1, 3 5 15. 75 सेंटीमीटर हे येणार याचं उत्तर. 75 सेंटीमीटर दिलेले ऑप्शन बी. काय केलं, 65 सेंटीमीटरला 65 सेंटीमीटर लिहून घेतलं, 1 मीटरला 100 सेंटीमीटर आपण लिहू शकतो. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 600 मिलीमीटर म्हणजे 60 सेंटीमीटर. म्हणजेच 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 मिलीमीटर. मग 60 सेंटीमीटर म्हणजे 600 मिलीमीटर. आणि 1 2 3 संख्या असल्यामुळे भागाकारात 3, याची बेरीज केली 225, उत्तराला 75 सेंटीमीटर त्याचं ॲव्हरेज म्हणजे सरासरी. त्याच्यानंतर दिलेला आहे 15 नंबरचा प्रश्न. आणि 15 नंबरच्या प्रश्न आपल्याला काय सांगितलं, राणी दिलं, राणीच्या जवळ 560 रुपये आहेत आणि किशोर आणि राणी याच्याजवळ असणाऱ्या रुपयाचे गुणोत्तर दिलेले 5-8 दिलेले आहे आणि किशोरजवळ किती आहेत ते आपल्याला विचारलं. राणी दिलेली आहे आणि किशोर दिला आहे, पण गुणोत्तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगोदर कोणी, किशोर, नंतर राणी. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो किशोर आणि राणी अशा पद्धतीने दिलेले, त्याचं गुणोत्तर किती दिलेले आहे, 5 आणि ही दिलेली आहे 8. आता या ठिकाणी काय सांगितलं, राणीजवळ 560 रुपये. आता 8 म्हणजेच किती सांगितलं, राणीजवळ 560 रुपये. तर या ठिकाणी किती येतील, मग या ठिकाणी जर भाग दिला आपण, ती 7 56 आणि 0 0 म्हणजे 1 म्हणजेच किती, 70. मग 1 म्हणजे 70 तर 5 म्हणजे किती, 7 5 35, 350. तर किती असणार त्याच्याजवळ, 350 रुपये असणार.
किंवा आपण या ठिकाणी तिरपा गुणाकारसुद्धा करू शकतो. या ठिकाणी काय करणार, 5 गुणिले 560 आणि भागाकारात हे 8, 8 7 56 आणि 7 5 35 अशा पद्धतीने सुद्धा याला आपण करू शकतो. त्याच्यानंतर 16वा प्रश्न दिलेला आहे आणि 16व्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे, अक्षयने 360 किलोग्राम ज्वारीचे 6 समान भाग करून प्रत्येक भागातील अर्धा वाटा एका व्यक्तीस याप्रमाणे ज्वारीची वाटप केली. तर एका व्यक्तीला या ठिकाणी पाहिजे होते, एका व्यक्तीला किती किलोग्राम ज्वारी मिळाली. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, अक्षयने 360 किलोग्रामचे किती भाग केले, 6 भाग केले. म्हणजे किती किलोचे भाग झाले, 6 6 36, 60 किलोचे भाग झाले. पण या 60 किलो न देता त्यानं काय केलं, 60 किलोचे अर्धे. मग 60चे अर्धे म्हणजे 2 किती येतील, 30. आणि त्यानं काय केलं, ते 30 किलो म्हणजे अर्धा भाग प्रत्येक व्यक्तीला वाटला. तर एका व्यक्तीला किती आले, तर 30 किलो ज्वारी आली. मग याचं ऑप्शन आपण काय म्हणू शकतो, सी हे बरोबर असणार. काय केलं, 360चे 6 भाग केले, 60 किलोचे भाग झाले. या 60 किलोमध्ये अर्धाला भाग म्हणजे 30 किलो भाग प्रत्येकाला वाटून दिला. अशा पद्धतीने उत्तर आलं सी. त्याच्यानंतर 17 नंबरचा दिलेला आहे. 17 नंबरच्या प्रश्नात काय विचारलं, 75 रुपये डझन दराने खरेदी केलेल्या 4 डझन वह्या. याच्यात तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की एक डझन बरोबर 12 नग. ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की एक डझन आपण कोणतीही गोष्ट आणतो याचा अर्थ त्याच्यात आपल्याला 12 नग मिळतात, 12 वस्तू मिळतात. त्याच्याबरोबर आपल्याला काय विचारलं की त्या 8 रुपये एक या पद्धतीनं त्यानं त्या वह्या विकल्या, तर त्याला किती रुपये नफा झाला. आता एक डझन म्हणजेच या ठिकाणी आता 12 नग असतात. 75 रुपयात त्यानं 12 आणल्या होत्या. म्हणजेच आपण म्हणू शकतो 75 रुपयात किती डझन आणल्या होत्या त्यानं, 4 डझन वह्या आणल्या होत्या. 75 रुपयात 1 डझन म्हणजे 75 रुपये 1 डझन. ते 4 डझन किती व्हायले, 4 5 20, 7 चूक 28, 29, 30, 300 रुपये. 300 रुपयात आणल्या त्यानं किती डझन वह्या, 4 डझन वह्या. मग या 300 रुपयात 4 डझन वह्या म्हणजे 4 डझन म्हणजेच किती, 4 डझन म्हणजेच 12 गुणिले 4 48 वह्या. 48 वह्या 48 वह्या त्यानं आणल्या 300 रुपयात. किती रुपयात, 300 रुपयात. आणि त्या 48 वह्या त्यानं किती रुपयात विकल्या, एक वही 8 रुपयात. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो 48 गुणिले 8, 8 8 64, 8 चूक 32, 32 आणि 6 38. या ठिकाणी किती येणार, 384 रुपयाला विकल्या. म्हणजे विकल्या किती रुपये आलं, 384. आता या ठिकाणी 300 रुपयात आणल्या होत्या, 384 रुपयात विकल्या. 384 वजा 300 किती येणार, 84, 84 रुपये. तेच काय असणार आपलं उत्तर, 84 रुपये त्याला काय झाला, नफा झाला. म्हणजे त्यानं कमी पैशात आणल्या, जास्त पैशात विकल्या, त्याला काय होणार, नफा. त्याला होणार नफा. नफा जर होणार असेल तर या ठिकाणी किती रुपयाचा होईल, 84 रुपयाचा. त्याच्यानंतर 18 नंबरचा प्रश्न दिलेला आहे आणि याच्यात सांगितलेलं आहे 48, 64, 96 या संख्यांचा लसावी आणि मसावी याच्यातला फरक. आता लसावी आणि मसावी हे काय आपण वेगवेगळे नाही काढत बसणार, एकदाच काढणार. या ठिकाणी विचारले 48 सांगितले, 64 आणि 96 याचा अगोदर मसावी काढून घेऊ, म्हणजे मसावीच्या नंतरच काय निघतो, लसावी निघतो. या ठिकाणी कितीने भाग जाईल, 12 ने 16, 16 जर भाग दिला तर 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 चूक 64, 16 85, 16 सक 96. म्हणजे आता 3 4 6 याला तर कोणत्या संख्येने भाग जात नाही, एका. मसावी काय असतो, कोणत्याही एकाच संख्येने भाग जाईल अशी संख्या. म्हणजे 16ने या तिन्ही संख्येला भाग चालला, हे 16च काय असणार त्याचा मसावी. मग मसावी आपल्याला भेटला, किती भेटला, तो मग भेटला 16. आता लसावी काढायचा, लसावी किती येईल, 3 भाग जाईल, 3 1 3 4 आणि 3 1 3 2 6, 2 भाग जाईल. या ठिकाणी 2 जर भाग दिला तर आपण म्हणू शकतो या ठिकाणी 1 2 2 4 2 1 2, परत 2 जर भाग दिला 1 1 1 या ठिकाणी उरला. 16 3 48, तर या ठिकाणी येतील 48 आणि 2 2 4 या सगळ्याचा गुणाकार केल्याच्या नंतर 8 चूक 32 आणि 4 4 चूक 16, 17 18 19, 192 आला लसावी. आणि आपल्याला काय विचारलं होतं यातला फरक, म्हणजे 192 वजा 16, 12तून 6 गेले
6 उरतील आणि एकक स्थानी फक्त एकाच ठिकाणी 6 दिलेले आहेत, म्हणजे हे उत्तर आपलं येणार. या ठिकाणी 6, त्याच्यानंतर या ठिकाणी 8 उरले, 8तून 1 गेला 7 आणि एकातून 1 या ठिकाणी उरला 1, 176. हे असणार आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतर 19 नंबरचा प्रश्न, ज्याच्यानंतर आपला फक्त एकच प्रश्न बाकी राहील. 19 नंबरचा प्रश्न दिलेला आहे आणि 19 नंबरच्या प्रश्नात काय दिलेलं आहे, बेरीज, भागाकार आणि गुणाकार अशा पद्धतीचं एक दिलेलं आहे समीकरण. याच्यात काय सांगितलं पहा, 25 अधिक, आता भागाकार सर्वात पहिले आपण करून घेऊ. 5 त्रिक 15, 3 येतील, अधिक 7 गुणाकारात 4 वजा 3 चूक 12 गुणाकारात 6 वजा 15. त्याच्यानंतर आता गुणाकार करून घेणार. 25 अधिक 3 अधिक 7 चूक 28 अधिक 4 चूक 6 चूक 24. या ठिकाणी किती येणार, 24 येणार वजा 15. आता या ठिकाणी 25 दिलेले, 25 आणि या ठिकाणी -24 दिलेले, म्हणजे किती येणार, 1 येणार फक्त. मग या ठिकाणी किती येणार, +1 अधिक 3 अधिक 28 वजा 15. आता या ठिकाणी 28, 29, 30, 31 आणि 32. 32 - 15 जर उत्तर आपण केलं तर 12तून 5 गेले 7 आणि 2मधून 1 गेला 1, 17. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजेत. 17 येणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्नाचा आपल्या सेट नंबर 6 मधला, म्हणजेच प्रश्नसंच 6 मधला शेवटचा प्रश्न. त्याच्यात आपल्याला विचारलं, एक आचारी एका तासात 60 लाडू बांधतो आणि एका हॉटेलात त्याला दररोज 4 तास लाडू बांधावे लागतात, म्हणजे त्याला काम भेटलं 4 तासाचं आणि एका तासात तो 60 लाडू बांधतो. सोपा प्रश्न एकदम. तर तो 12 दिवसात किती लाडू बांधेल ते आपल्याला सांगायचं. आचारी काय करतो, एका तासात 60 लाडू बांधू शकतो. तर 4 तासात म्हणजे 60 गुणिले 4, 6 चूक 24, 240 लाडू बांधेल तो किती तासात, 4 तासात. आता हे 4 तास काम करतो दररोज, असं 12 दिवस काम करायला तो, म्हणजेच एका दिवसात तो किती लाडू बनवायला, 240. मग 240 गुणाकारात किती दिवस काम करायला, 12 दिवस. 12, 12 0 0, 12 चूक 48, 12 दोन्ही 24, 25 27, 2880. हे राहणार याचं करेक्ट उत्तर. म्हणजेच तो 2880 एवढे लाडू त्या ठिकाणी बांधणार. किती, 2880. हे झाले आजचे आपले एकूण 20 प्रश्न.